अरे काय झालं बाळा तुला? अरे काय झालं? का रडतोय तू? का मी छान तुझ्यासाठी वरण भात बनवून आणले. काय झालं तुला? अरे खा रे बाळा. अरे खा. अरे खा रे बाळा. अरे खा. मला खूप काम आहेत. अरे खा रे बाळा. त्या पोराने वैताग आणून ठेवलंय. थांब मी आले. हे धर मोबाईल. नाचरे बोला आंब्याच्या गन्नात नाचरे बोला नाच. माझं बाळ किती छान खातंय. 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 पहिल्याच मित्रांनो मुले मोबाईलच्या इतक्या आहारी गेले की ते मोबाईल पाहतच जेवण करतात. असेच करणार. असेच करणार आम्ही. 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 असेच करणार. चला तुम्ही नाटकाला चला. नाटकाला चला तुम्ही. नाटकाला चला. नाटकाला चला तुम्ही. नाटकाला चला. नाटकाला चला तुम्ही. नाटकाला चला. दुसरा प्रसंग ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की मुले इतकी हट्टी झाल्या की त्यासाठी ते काहीही करतात. चला तर पाहूया दुसरा प्रसंग. दादा तू काय करतोयस रे? तुला काय दिसत नाही का मी काय करतोय ते? बरोबर बघू त्याला. दे मला दिलाय. आई मला मोबाईल पाहिजे. दादाला घेतला. काय झालं तुला? दादाला मोबाईल घेतला. मला पण पाहिजे. तुला छान छान खाऊ देते. मला पाहिजे. तुला छान छान खाऊ देते. नाही मला मोबाईल पाहिजे. हे घे. नाही मला मोबाईल पाहिजे. या पोराने वैताग आणून ठेवला. हे घे बाबा. Yes. हे बघ दादा आम्ही पण मोबाईलमध्ये गेम खेळला. पाहिलं मित्रांनो मुलांच्या हट्टासाठी आईने शेवटी वैतागून मोबाईल दिलाच. असेच करणार. असेच करणार. असेच करणार. असेच करणार. नाटकाला चला तुम्ही. नाटकाला चला. नाटकाला चला तुम्ही. नाटकाला चला. नाटकाला चला तुम्ही. नाटकाला चला. नाटकाला चला. हो. तिसरा प्रसंग. आता आपण थोडे पुढे जाऊ. मोबाईलवर गेम खेळणे काय असते, त्याचे परिणाम काय होते ते आपण पाहूया. चला आपण गेम खेळूया. कुठली रे? फ्री फायर. मला ती खूप आवडते. चल. अरे मार मार मार. ओ शिट. अरे की मोठे झाले. अरे की पॉझिटिव्ह झाले. ओ शिट. अरे की मोठे. अरे की मोठे झाले. अरे की मोठे झाले. ओ शिट. चला मुलांना जेवण गरम झालंय. आता आम्हाला नाही जेवायचं. आता आम्हाला मोबाईल बघायचा आहे. पुन्हा मी गरम करून देणार नाही. जाऊ दे आम्ही पुन्हा गरम करून घेतो. मी चालले. प्लीज क्लॅप करा. पहिल्याच मित्रांनो जेवणाचीही भांडणं ठेवता आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मोबाईल मध्ये गेम खेळतात आणि वेळ वाया घालवतात. असेच करणार. 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 नाटकाला चला तुम्ही. नाटकाला चला.
आहे. नाही पडणार, पडलं पण. बाबा बाबा काय झालं बाळा? मला गणिताचा प्रॉब्लेम समजून सांगा ना. मला आता ऑफिसला जायचं आहे, तू तुझ्या आईला विचार. ठीक आहे. मिस बाबा बाबा तुम्ही आलात? हा बाळा. मला गणिताचा प्रॉब्लेम समजून सांगा ना. मला आता वेळ नाहीये, तू तुझ्या आईकडे जा. बर. ए आई आई, 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 ए आई. मला गणिताचा प्रॉब्लेम समजून सांग ना. खरंच मला काही कळलं नाहीये. तू तुझ्या रूम मध्ये जा, मी आले. ठीक आहे. आता आईचं काही येत नाही, आईचा मोबाईलच घेते. तुम लोग मिलना चाहोगे मेरे साथियों से? तो देखो। जी हाँ, मैं हूँ व्हाट्सएप। पूरी दुनिया मेरी गिरफ्त में है। बच्चा, बूढ़ा या जवान, सब दीवाने हैं मेरे। गूगल नाम है मेरा। मैं वो भी जानता हूँ जो तुम्हारा भगवान भी नहीं जानता। फेक वर्ल्ड का बादशाह हूँ मैं, बादशाह। इस नाचीज को टिकटॉक कहते हैं। नेता, अभिनेता, खिलाड़ी, बच्चा, कोई मेरे आगे टिक नहीं सकता। मैं इंस्टाग्राम हूँ। मैंने सबको पागल करके रखा है, स्पेशली उन युवाओं को, उसको और इसको भी। और मुझे तो आप लोग जानते ही होंगे, मैं हूँ फेसबुक। मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है। ए आई आई, मला काही दिसत नाहीये ग. मला पण डॉक्टरांकडे जाऊ. तिला बोट वाढेल वा बुक वाढेल काहीच दिसत नाही. ओहो, मी चेक करतो. मी जास्त मोबाईल पाहते का? हो डॉक्टर. म्हणूनच हिला मोठा चष्मा लागला आहे. मी हिला काहीतरी ड्रॉप लिहून देतो. ओके डॉक्टर, थँक्यू. सुना है वो दिन दूर नहीं जब आपकी ये दुनिया हमारे इशारों पर नाचेगी। तो चल एक और शिकार, इसे भी अपने जाल में फंसाते हैं।
Great job, great job. तुम्ही काही पण बोंब येते. कार हो चुकी हो मेरा नया शिकार। क्या हुआ बेटा, क्या हुआ? तुम खड़े खड़े क्या देख रहे हो? डॉक्टर को जल्दी फोन करो। डॉक्टर साहब जल्दी आइए, पता नहीं मेरी बेटी को क्या हो गया है। एक और शिकार। तुम्हारे 5000 FB फ्रेंड होंगे, लेकिन तुम्हारे एक भी फ्रेंड तुम्हें बचा नहीं सकते। वीर शक्तिमान। देखिए, घबराने और चिंता करने की कोई बात नहीं है। सोशल मीडिया का ज़्यादा उपयोग करने से आपके बच्चे की ये स्थिति हुई है। अभी उसे अपनेपन की ज़रूरत है। आप उसे ज़्यादा से ज़्यादा मोटिवेट कीजिए ताकि वो अपने रियल फ्रेंड्स के साथ ज़्यादा से ज़्यादा समय बिता सके। इसी से उसकी रिकवरी जल्दी होगी। ओके डॉक्टर, थैंक यू। बच्चों सुनो, आज हम डिनर करने के लिए बाहर जाते हैं। चलो चलो बच्चों, जल्दी चलो। हाँ मम्मी, चलो चलते हैं। भैया मेरा मैथ्स का प्रॉब्लम सॉल्व कर दो ना। अरे कोई तो बचाओ। सुनो भाई साहब, सुनो भैया। रिश्तों से ज्यादा वक्त हम अब अपने फोन को देते हैं। भूल जाते वो खुशियां जो उनके साथ रहने में होती है। दूसरों की तकलीफों का मजाक बना लेते हैं और अपनी तकलीफों का स्टेटस बना लेते हैं। मैंने तो अपने भाई को खो दिया, ये गलती आप मत करना, क्योंकि इंसान ने टेक्नोलॉजी को बनाया है, टेक्नोलॉजी ने इंसान को नहीं। मोबाईलची वाटतात. घरात जर लहान मुलं असेल तर ते केबिलवाला नजरेने आपल्या आई बाबाकडे बघतात. ती वाला खेळती, माझ्याशी खेळती आणि त्यांची बोटं सारखी मोबाईलच्या स्क्रीनवर असतात. ते बाळ झोपी तरी जातं, नाहीतर मोबाईल पाहिजे तर रडू लागतं. ते सर्वांना कौतुकाने सांगतात एवढंच आहे, पण लगेच मोबाईल पाहिजे. अरे पण ह्या वेळेला काय कळतं? त्यांच्या नाजूक डोळ्यांना हे मोठं जग बघायचे, त्यांना मोबाईल दाखवून अंधे करायचे का? ह्या मुलाचं खेळणं, ओरडणं, नाचणं ऐकूनही नाही झालं. सारखी मोबाईलवर बसतात. ही गेम घ्यायची, ती गेम घ्यायची, कार्टून बघायचं, अजून काही सर्च करायचं. मला सर्वांना ओरडून सांगावं असं वाटतं. बाळांनो, तुम्ही खेळ
बालमित्राचं पहिलं काम त्याला बालकशांना बसता चावायचं. आता तेच काम मोबाईल करणारे. मोबाईलचा वापर जरूर करा. सगळं डिजिटल झाले ती काळाची गरज. व थोडा वेळाचे भान ठेवा. भावनिक दृष्ट्या मोबाईल मध्ये गुंतू नका. मोबाईल तुमची सर्व कामे करू शकेल, पण तुम्हाला जो मायेचा आधार पाहिजे तो मोबाईल तुम्हाला देऊ शकणार नाही. मोबाईल मायेचा आधार पाहिजे तो मोबाईल तुम्हाला देऊ शकणार नाही. म्हणून बोलते, आपल्या माणसांमध्ये वेळ घालवा, गप्पा मारा आणि मोबाईललाही थोडा आराम करू द्या. सर्वजण माझ्यासोबत बोला की आम्ही आमच्या मुलांसोबत जास्त वेळ घालू, त्यांना वेगळे वेगळे खेळ खेळणे शिकू आणि त्यांना मोबाईल पासून दूर ठेवू.